आज इथे महाराष्ट्राच्या मातीपासून मेघालयाच्या दुकट टेकड्यांपर्यंत, आसामच्या चहाच्या बागांपासून नागालँडच्या पर्वतरांगांपर्यंत, छत्तीसगडच्या जंगलांपासून अरुणाचलच्या सूर्योदयापर्यंत आपण सगळे रंग, सवयी, बोलीभाषा, पोशाख आणि परंपरा एकत्र आणणार आहोत. आपली मातृभूमी ही फक्त जमीन, दगडमाती नाही, ती आपल्या संस्कृतीचा पाळणा आहे, आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. ज्या भूमीने आपल्याला श्वास, अन्न आणि आश्रय दिला, तिच्या चरणी कृतज्ञतेचे अर्पणवेल वाहणं ही आपली जबाबदारी आहे. मी प्रमुख पाहुणे व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मातृभूमी प्रतिमेचे पूजन करावे. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वायुदलातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी तसेच विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित सर किरण पळसुले हे व्यक्तिमत्व लाभले आहेत. यांचे आपण जोरदार टाळ्याच्या गजराने स्वागत करूया. आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत श्री अमर परांजपे, विभाग प्रमुख, शैक्षणिक उपक्रम संशोधिका, ज्यांनी ग्रामीण आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य केले आहे, आणि आशुतोष बाळमुख, सहकार्यवाह, ज्ञानप्रबोधिनी, सीमावर्ती राज्य संपर्क प्रमुख, ज्यांनी सीमावर्ती राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे. मी अमर सरांना विनंती करते की त्यांनी किरण सरांना भेटवस्तू देऊन सत्कार करावा. मी अमर सरांना विनंती करते की त्यांनी आशुतोष बाळमुख सरांना भेटवस्तू देऊन स्वागत करावे. ज्ञान सेतू शब्दाप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाशी तसेच मनाला मनाशी जोडणारा सेतू. ज्ञान सेतूची सुरुवात 2013 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी विज्ञान आणि गणिताच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रवास सुरू करण्याच्या उद्देशाने झाली. स्वयंसेवक स्थानिक संस्कृती समजून घेत शिक्षण देतात आणि अनुभव घेत स्थानिक संघटनाच्या सहकार्याने मुलांना आनंदी आणि एकात्मतेची भावना देतात. आणि याच कार्यासाठी कार्यशील असलेल्या ज्ञानप्रबोधिनीतील एक व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊया. श्री स्वप्नील इंदापूरकर, जे ज्ञान सेतू प्रकल्प प्रमुख आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे व या प्रकल्पाविषयी सर्वांना माहिती द्यावी, तसेच संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. आता मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोर स्थानांकन व्हावे. सगळ्यांचं या ज्ञानसेतू मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खूप वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपण दरवर्षीच इथे ज्ञानप्रबोधिनीमध्ये ज्ञानप्रबोधिनीमध्ये आयोजित करत असतो. दरवर्षीच गेले 2013-14 पासून गेली 10-12 वर्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपले सगळे गट जात असतात, वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक काम करत असतात, तिथल्या लोकांना समजून घेत असतात, आपण काहीतरी वेगळे अनुभव घेऊन स्वतः काहीतरी शिकत असतात. आणि या सगळ्या प्रकारचं काम हे गेली 10-12 वर्ष सलग चालू आहे आणि त्यातलंच आज यावर्षी आपण अजून एक पाऊल पुढे गेलेलो आहोत. आज सगळ्यांना निमंत्रणाच्या वेळी सुद्धा जो निरोप पाठवला होता त्यातही नमूद केलं होतं त्याप्रमाणे यावर्षी आपण साधारण 7 राज्यांमध्ये आणि 80 त्या 7 राज्यांमधल्या जवळपास 80 शाळांमध्ये आपण जाऊन पोहोचलो आणि एकूण
6800 विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे तास घेण्यापर्यंत आपण यावर्षी पोहोचलेलो आहोत. त्यामुळे हे आकडे आपले दरवर्षीचे वाढत चाललेले आहेत. दरवर्षी आपल्याकडे ज्यांना हे स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे असे सुद्धा आकडे दरवर्षी वाढत चाललेत. यावर्षी आपल्याकडे एकूण 80 स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती आणि 70 स्वयंसेवक प्रत्यक्ष या सगळ्या राज्यांमध्ये तिथे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं काम हे सगळे करून आले. आता या सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वयंसेवक आपल्याकडे कसे येतात, काय येतात याच्याबद्दलची थोडी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सो या इथे साधारण 5-6 टप्प्यांमध्ये 5-6 साखळी याच्यामध्ये आपण हे सगळे उपक्रम या स्वयंसेवकांचे घेत असतो. मुख्यतः राष्ट्रीय एकात्मता वाढावी या उद्देशाने हा आपण उपक्रम सुरू केलेला आहे. आणि राष्ट्रीय एकात्मता वाढावी म्हणजे आपल्या तिथल्या मुलांना आपण काहीतरी जाऊन शिकवलं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढली असं नाहीये. तर आपण तिथे जाऊन काहीतरी गोष्टी समजून घेणं, देश समजून घेणं, प्रवास करणं म्हणजे साध्या रेल्वेच्या प्रवासामध्ये सुद्धा इतकी भरपूर माणसं भेटतात, त्यांच्याकडनं भरपूर शिकता येतं. आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा शिकणं आणि त्याच्यासोबत आपण शिकताना पुढच्या व्यक्तीला सुद्धा की जो भारतातलाच भाग आहे की जो कदाचित आता वेगवेगळ्या कारणांनी काही कारणांनी मागास राहिलेला आहे किंवा दुर्लक्षित राहिलेला आहे अशा ठिकाणी जाऊन आपण हे सगळं काम करत असतो. आणि अशा प्रकारच्या कामाला 2014-15 पासून आपण सुरुवात केली आणि गेल्या वर्षी त्याचा 10 वर्ष आपल्या प्रकल्पाची पूर्ण झाली होती. दरवर्षीची प्रक्रिया आपल्या या सगळ्या याची काय असते तर इथे ह्याच्यामध्ये दिल्यानुसार पहिली स्टेप म्हणून आपण त्याची सगळ्यांची नाव नोंदणी करून घेतो. यावर्षी 20 कॉलेजेसमधले आपल्या वेगवेगळ्या मुलांनी, वेगवेगळ्या स्वयंसेवकांनी नावं नोंदवलेली आहेत. आणि या रजिस्ट्रेशन आपण त्यांचं करून घेतल्यानंतर यावर्षीची त्याच्या पुढची पायरी म्हणून आपण सगळे जे आले आम्हाला करावं असं वाटतं त्या सगळ्यांनी काही ना काही करायचं असतं. पण एवढ्या सगळ्यांनी जायचं म्हटल्यावर थोडी काहीतरी त्याचं यावर्षी आपण म्हणजे सुरुवातीला यावर्षी आनंद असा वाटतो की 250 जणांनी आपल्याकडे नावं नोंदवली होती आणि त्या 250 पैकी 70 जणांना यावर्षी आपण संधी देऊ शकलेलो आहोत. कारण त्या 70 जणांनी काहीतरी त्याच्यापेक्षा चांगलं करायचा काहीतरी काय मोटिव्ह दाखवला होता, आम्हाला वेगळं काहीतरी करायचंय किंवा त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले होते असं दाखवलं होतं. त्याच्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आपण या सगळ्या गटाच्या घेतल्या आणि 250 पैकी 80 जणांना आपण यावर्षी फक्त पाठवू शकलेलो आहोत. आता हे जे 80 जण आपल्याकडे येतात त्या 80 जणांचं आपण काय काय करतो तर आपले स्वयंसेवक तिकडे जाऊन गणिताच्या कार्यशाळा, विज्ञानाच्या कार्यशाळा आणि आपला देश समजून घेण्याच्या नो युअर कंट्री अशा नावाची कार्यशाळा, अशा 3 कार्यशाळा घेतो. सो अशा 3ही कार्यशाळांचं काहीतरी प्रशिक्षण या सगळ्या गटाला म्हणजे सगळेजण काही स्वतःहून शिक्षक झालेले नाही आहेत किंवा आपसूक नसतात. म्हणजे मला सुद्धा इथे बोलायला मी या शाळेमध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळेत होतो आणि आम्हाला 5वी पासून इथे बोलायला लावायचे आणि त्यामुळे मी आज आता सहज काल परवामध्ये ठरलं आणि मी सहज बोलू शकतोय. तर सगळ्यांना तशी सवय नसते समोर जाऊन बोलायची, पण मग सगळ्यांनी समोर जाऊन डेमो लेक्चर्स घेणं, त्यांचं प्रशिक्षण घेणं अशा प्रकारचा सगळा पहिला आपण हे घेतला होता. त्या सगळ्या आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आलेले गट असतात. काही कॉलेजेसमधले जास्ती जण होतात त्यांचा सहज गट होऊन जातो. पण वेगळ्या कॉलेजेसमधल्या मुलांशी ज्यांना आपण ओळखत नाही अशा सुद्धा गटाशी एकत्र येऊन काम करणं हे खरं तर तसं चॅलेंजिंग काम असतं. म्हणजे आपले मित्र सोडून आपल्याला काम करायला शक्यतो आणि त्यात आपण जसे जसे मोठे होत जातो तसं ते अजून अवघड होत जातं. म्हणजे आपल्या सगळ्या मित्रांना आपल्या सगळ्या सवयी आणि या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे ते मित्र तयार करणं आणि तो गट तयार करणं, त्या गटाला समजून घेणं आणि फक्त इथे नाही इथे समजून घेण्यासोबत त्या प्रवासामध्ये आपण 24 तास आणि असे 15 दिवस असे सोबत असतो आणि मग ती भांडणं होणार, इकडे तिकडे होणार आणि तरी सुद्धा ते गट तयार होणं, त्यांचे गट ते सगळे गट एकत्र येणं अशी पुढची पायरी असते. त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गटांना एक राज्य निवडून देतो. आता आपण हे सगळं प्रदर्शन पाहत होतो, काही जण आता आले ते थोड्या वेळाने प्रदर्शन पाहतील, पण मग हा गट या राज्यामध्ये जाईल, हा गट या राज्यामध्ये जाईल. काही गटांना त्यांच्या आवडीचं राज्य मिळतं, काही गटांना आमच्या आवडीचं राज्य मिळतं आणि अशा प्रकारचं ते स्टेट ॲलोकेशन आपण करत असतो. आता काही वेळा म्हणजे छत्तीसगड सारखं अवघड राज्य असेल तिथे मग आमच्या घरचे पाठवत नाहीयेत किंवा असे काही जणांची अडचण असते. मग यावर्षीचा छत्तीसगडचा दौरा तर आम्ही 4 दिवसात अंतिम केला, कारण तो जो गट जाणार होता तो प्रत्यक्ष जम्मू काश्मीरमध्ये जाणार होता आणि ते 9 मेला जाणार होते आणि 7 मे पासून तिथे 7 मे ते 10 मे 11 मे सगळी काय परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि 7 मेला आपण तो हल्ला केला होता भारताने आणि तरी सुद्धा त्या गटातली मुलं मला म्हणत होती की नाही दादा आम्हाला जायचं आहे म्हणून.
सो अशा प्रकारचं ते कन्व्हिक्शन त्या मुलांमध्ये, म्हणजे 22 एप्रिलला हल्ला झाला होता तरी सुद्धा मग आम्ही ठरवलं की हो जायचंच आहे. पण 7 एप्रिलला सुद्धा ते 7 मेला सुद्धा ते म्हणत होते की नाही आम्ही पुंछमध्ये जाऊ म्हणून, आणि की जिथे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत होतं. सो अशा प्रकारचा तो स्वभाव आपल्या सगळ्यांचा बनत चाललाय आणि हे मला या दृष्टीने नक्की महत्त्वाचं वाटतं. पुढचा जो भाग आहे तो आता आपल्या सगळ्यांना काही सवय नसते, आपण घरच्यांसोबत आतापर्यंत सगळे प्रवास केलेले असतात आणि मग प्रवासाला जायचं कसं. आता पुढचे माझे दोघं स्वयंसेवक सहकारी आहेत, त्याच्याबद्दलच्या गमती जमती काय काय सांगणार आहेत. मग ट्रेनची तिकीटं आणि हे सगळे त्याच्यातल्या गोष्टी आहेत, पण त्याचं शेड्यूल पक्क असणं, या दिवशी आम्ही इथे असू, त्या दिवशी या ठिकाणी असू, असं सगळा प्लॅन प्रत्येक गटाचा आपल्याला इथे 2 महिने आधी, म्हणजे तिकीटं ट्रेनची आधी काढायला लागतात, त्याच्यामुळे 1.5 ते 2 महिने आधी सगळा प्लॅन रेडी असणं, असं सगळं आपल्याकडे एक्सेल शीट्सवर तयार असतं. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातो तेव्हा तिथल्या लोकांपर्यंत, तिथल्या जे लोकल होस्ट आहेत त्यांच्याशी संपर्क करणं, असा इथल्या टीमचा म्हणून भाग असतो की त्या सगळ्या तिथे आपल्याला काही सहकारी आहेत, सहकारी संस्था आहेत, त्या सगळ्या आपल्याला खूप सारी मदत तिथल्या लोकल संपर्कासाठी, तिथल्या आपल्या राहण्यासाठी आणि अशासाठी करत असतात. आणि त्यामुळे त्यांच्याशी संपर्क वर्षभर खरं तर तो चालू ठेवावा लागतो. म्हणजे आविष्कार दादा असेल, आशुतोष दादा असेल, पूर्वाताई असेल, यांनी गेल्या काही काळामध्ये खूप चांगले संपर्क या सगळ्या भागामध्ये या सगळ्या संस्था संघटनांशी करून ठेवलेले आहेत. त्यामुळे अगदी हक्काने आज अधिकारी सर आलेले आहेत की जे तिथले आपले आसामचे संपर्क आपल्याला सहज, ती 4 शाळा पाहिजे का, हो 4 शाळा, आणि अशा प्रकारचे सुद्धा ते संपर्क आपल्याला सहज उपलब्ध करून देतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचं पुढचं हे होतं. तिथे गेल्यावर जाताना आपल्याला सगळंच काही साहित्य घेऊन जायचं असतं. म्हणजे आता एका गटाने कुठला मी आता हे विसरलो, सिक्कीमला जाणाऱ्या गटाने ते लिहिलंय की ते 6 जण होते आणि त्यांच्याकडे 19 बॅगा होत्या आणि 19 बॅगा घेऊन ते गेले होते, कारण वेगवेगळे शैक्षणिक म्हणजे आपल्याला तास घ्यायचे असतात, त्यामुळे ते भरपूर साहित्य घेऊन जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मग प्रत्येकाकडे एक म्हणजे एक स्वतःची बॅग आणि एक ज्ञानसेतूची बॅग, अशा प्रत्येकाच्या एक बॅग आणि एक बॅग पाठीवर, अशा प्रकारचे सगळेजण जात असतात. आणि ते सगळं किट तयार करणं, सगळं आपल्या किती मुलं आहेत त्यानुसार ते लिहून ते परत कागद तयार करणं, असं पुढचं काम आपलं सगळ्यांचं होतं. त्याच्यानंतर आपलं त्या सगळ्या थोडं आता भरभर पुढे जातो. या सगळ्या गटासोबत यावर्षी आपण काही गोष्टी वेगळ्या केल्या, त्या म्हणजे ह्याच्यातल्या काही जणांना असं की आम्हाला या गटाचं नेतृत्व करायचं आहे, म्हणजे फक्त आम्हाला सहभागी नाही व्हायचं तर या गटाचं आम्ही नेतृत्व करू शकतो. तर यावर्षी आपण लीडर्स गट आणि एक्सपिरियन्स, म्हणजे जे गेल्या वर्षी सुद्धा जाऊन आलेला असा साधारण 15 जणांचा गट होता, अशा सगळ्या या दोन्ही गटांच्या वेगवेगळ्या बैठका, त्यांना वेगवेगळी टास्क देणं, असं सुद्धा एप्रिल महिन्यात केलं. आधीच्या काळामध्ये जाऊन आलेल्या सगळ्या स्वयंसेवकांशी त्यांचं बोलणं हे सुद्धा त्या सगळ्या काळामध्ये आपण घडवून आणलं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल आपले दौरे झाले, त्या दौऱ्यांबद्दलचं अनुभव कथन करायला 3 जण येणार आहेत, मी त्याबद्दल आता बोलत नाही. आणि पुण्यात आल्यानंतर ह्या प्रत्येक गटाची एक फीडबॅक मीटिंग होते, त्यांचा 25-30-40 पानी प्रत्येक गटाचा एक रिपोर्ट तयार होतो. तिकडनं यावर्षी प्रत्येक दिवसाचं रोजचं वृत्त हे सगळेजण पाठवत होते, त्यामुळे रोजचे लाईव्ह अपडेट्स हे कळवते, फोटो व्हिडिओ असं सगळेजण पाठवत होते. आणि तिथे जाऊन सगळेजण काय शिकतात, म्हणजे त्या फीडबॅक मिटिंग्समधला शेवटचा मुद्दा म्हणतो, त्या फीडबॅक मिटिंग्समध्ये की तिथे जाऊन आता एका गटाला पळसुले सरांनी खूप छान प्रश्न विचारला, तो म्हणजे की सगळेजण की तिथे जाऊन हे वेगळं आहे ते वेगळं आहे असं सांगत होते. महाराष्ट्रात आणि तिथे साम्य काय आहे, आपला भारत देश एकच आहे, तर मग ते साम्य शोधायचा आपण प्रयत्न करतोय का, अशा प्रकारचा विचार सुद्धा त्या फीडबॅक मीटिंग्समध्ये आपण करत असतो. आणि अशा प्रकारचा विचार आपण नक्की केला पाहिजे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे फक्त आपण एका दौऱ्याला न जाता त्याच्यानंतर आपण गेल्या महिन्याभरात 3-4 वेळा वेगवेगळ्या विषयांसाठी भेटलो होतो. अशाच प्रकारे पुढच्या वर्षभरात आपल्याला अनेक वेळा भेटायचं आहे. जे इकडे उपस्थितांपैकी जे ज्ञानसेतूमध्ये याआधी सहभागी झालेले नाही आहेत त्यांनी नक्की येत्या वर्षामध्ये या सगळ्या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावं असं सगळ्यांना आवाहन करतो आणि आता थांबतो. धन्यवाद दादा. मित्रांनो, आता आपण आपल्या कार्यक्रमात ऐकणार आहोत ते खरे अनुभव, जे फक्त शब्द नाहीत तर प्रवास, शिक्षण, शिकवण, भावना, गोड आठवणी यांनी तयार झालेले आहेत.
आपल्या स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आणि शिकल्या. आज ते अनुभव आपण तिथून मिळालेली प्रेरणा आणि आपल्यासमोर मांडणार आहेत. प्रवासात केवळ ठिकाण बदलण्याचा अनुभव नसतो, तर तो माणसाच्या विचारविश्वाला नवीन दिशा देतो. आणि जेव्हा हा प्रवास उद्देशपूर्ण असतो तेव्हा त्याचा परिणाम आयुष्यभरासाठी आपल्या मनात कोरला जातो. आपल्या स्वयंसेवकांनी अशाच एक सुंदर आणि शिकवण देणाऱ्या प्रवासाचा अनुभव घेतला आहे. तर चला स्वागत करूया पूर्वाचे. इतनी शिद्दत से जिए हैं हर लम्हे को, इतनी शिद्दत से जिए हैं हर लम्हे को, यूं ही यादें इतनी खूबसूरत नहीं होती. इन्हीं यादों को समेटते हुए माजी के पन्ने पलटते हैं. आयुष्यात काही क्षण असे असतात जे काळाच्या ओघात कधी विसरले जात नाही. ते क्षण जे फक्त डोळ्याने नाही तर मनाने पाहिलेले असतात. प्रवास म्हणजे नक्की काय? ट्रेनची चुकलेली वेळ, घरी विसरलेला टूथब्रश की रस्त्यावरील वडापाव. माझ्यासाठी प्रवास म्हणजे एक गोष्ट, आठवणींची, अनुभवांची आणि बरंच काही. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नव्हे, तर स्वतःला नव्याने शोधण्याचा एक सुंदर अनुभव असतो. प्रत्येक प्रवासात काहीतरी नवीन आपल्याला शिकण्यास भेटते. कधी निसर्ग शिकवतो तर कधी माणसं. अशाच काही शिकवणाऱ्या आणि स्मरणात राहणाऱ्या प्रवासाच्या आठवणी मी पूर्वा अलिग्राव डान्सचे स्वयंसेवक आपणासमोर शेअर करू इच्छिते. चला तर मित्रांनो, आपला आसामगड इतका उत्साहात, फुल एनर्जेटिक, प्लॅन ए, प्लॅन बी, अगदी त्यांचा प्लॅन झेड सुद्धा रेडी होता. पण मित्रांनो झालं काय की ते प्लॅटफॉर्मवर गेले आणि त्यांची तिकीटच रद्द झाली. बिचाऱ्यांनी कशी जंगलची तिकीट गोळा करत ती तिकीट बुक केली आणि नंतर त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. त्यात आपला आयुष दादा त्याने तर जिम्मा घेतला की मी सगळ्या बॅगांची पहारेदारी करत राहते. मित्रांनो, त्यांनी डोळ्यात तेल घालून बॅगांची पहारेदारी केली. पण जेव्हा तो सकाळी त्याचा डोळा लागला आणि तो उठला तर बघतो तर काय की त्याची बॅगच चोरीला गेली. मित्रांनो, आपल्या मेघालय गटाने तर भन्नाट आयडिया दिली. शिकवण्याची त्यांची इतकी उत्सुकता, इतकी शिगेला पोहोचली होती की त्यांनी चक्क ट्रेनमध्येच वर्कशॉप घेऊन टाकली. मुलंही रमली आणि ते देखील रमली. प्रवास कुठं निघून गेला त्यांना देखील कळलं नाही. नागालँडची गोष्ट तर अजूनच फिल्मी. तिकीट कन्फर्म नाही. एका विभागाने शेवटच्या क्षणी ऐन वेळेस प्लॅन कॅन्सल केला. पूर्ण नियोजन आम्हाला चेंज करायला लागलं. पण यालाच तर अनुभव म्हणतात. यात विशेष एक गोष्ट म्हणजे प्रवासादरम्यान अनेक जण भटकायला देखील गेले. कोणी हैदराबादला गेलं, कोणी सिक्कीमला गेलं, तर कोणी दार्जिलिंगला गेलं. अजून एक भन्नाट किस्सा म्हणजे आपल्या अरुणाचल गटाचा. 8:10 ला त्यांची ट्रेन होती, तरी ही मंडळी 8 वाजेपर्यंत टॅक्सीतच होते. तरी सुद्धा ट्रेन मिळवून दाखवायचं धाडस हे फक्त आमच्या डॅन्सच्या स्वयंसेवकांमध्येच असतं. मित्रांनो, आता शेवटचा किस्सा सांगायचा म्हटला तर आपल्या आसामच्या तिनसुकिया गटाचा. तेथे त्यांनी 3 तिकिटांवर चक्क 7 जणांनी प्रवास करून दाखवला. आमच्या या प्रवासात ट्रेनच्या गाड्या चुकल्या, कोणाची बॅग चोरीला गेली तर कोणाची वेळ चुकली. तरी सुद्धा मात्र एक अट्टहास होता की आपल्याला त्या जागेपर्यंत पोहोचवायचं. का बरं? कारण तिकडे वाट बघितलेली मुलं ही आम्हाला सतत आठवण होती. प्रत्येकाने आपला प्रवास जगला. कधी धावपळीत, कधी शांततेत, कधी गोंधळात, तर कधी हसतात. पण शेवटी सगळे एकत्र आलो आणि जाणवलं की प्रवास हा त्या ठिकाणाने सुंदर होत नाही, तर तो सुंदर होतो आपल्यासोबत असलेल्या माणसाने. म्हणूनच म्हणतात ठिकाण नाही बदलत माणूस, माणूस बदलतो ठिकाणाचा अनुभव. आणि हाच अनुभव घेऊन आम्ही सर्व डान्सचे स्वयंसेवक करतो तर ढीकभर आठवणी घेऊ. ह्याच आठवणी एकमेकांसोबत आमच्या आयुष्यभर पुरतील. धन्यवाद. धन्यवाद पूर्वा. तुझ्या अनुभवातून सर्वांना नक्कीच कळले असेल की प्रवास हा किती समृद्ध करणारा असतो. आता आपण ऐकणार आहोत ज्ञान, कल्पकता, उत्साहाचा संगम असलेल्या कार्यशाळेबद्दल. विज्ञान आणि गणित हे विषय अनेकांना कठीण वाटतात, मला सुद्धा. पण योग्य मार्गदर्शन आणि कृतीतून शिकवण दिली की ते किती मजेशीर होऊ शकतात हे आपल्या स्वयंसेवकांनी अनुभवले आहे. तर चला हा प्रेरणादायी अनुभव ऐकण्यासाठी स्वागत करूया अंशिकाचे. नमस्कार आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. गेल्या काही दिवसात आम्ही देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन मुलांसोबत घालवलेले क्षण अजूनही डोळ्यात ताजेतवाने आहेत. छोट्या छोट्या सायन्स आणि मॅथ्सच्या प्रयोगातून मुलं शिकताना पाहून हा खरंच अविस्मरणीय अनुभव होता. कधी त्यांनी आम्हाला काही शिकवलं, कधी आम्ही त्यांना काहीतरी शिकवलं. एवढं मात्र कळालं की शिक्षण फक्त पुस्तकी नसतं, तर एकत्र हसणं,
शोध घेणे आणि अनुभव घेणे हे जाणवलं. बऱ्याच मुलांना सायन्स आणि मॅथ्स हे विषय थोडेसे भीतीदायक वाटतात, म्हणून आम्ही ह्या विषयांवरती वर्कशॉप घेतो, जेणेकरून ती भीती जाऊन मुलांना शिकण्यात मजा यावी. मुलांच्या आवडत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये रॉकेट बलून, वॉटर स्प्रिंकलर, स्नेक अँड लॅडर, पॅरेट इन द केज ह्यासारख्या उपक्रमांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी भाषा वेगळी, शैली वेगळी, पण उद्दिष्ट एकच, मुलांना शिकवणे आणि त्यांच्यासोबत जोडणे. कुठे हिंदी तर कुठे इंग्रजी, पण आमचे व्हॉलेंटियर्स अगदी पटकन जोडून घेत होते. वर्गातल्या प्रत्येक मुलाला सहभागी करून घेत होते. हे वर्कशॉप म्हणजे फक्त एक माध्यम होतं, ज्यामुळे आम्ही त्या मुलांशी आणि त्यांच्या लोकांशी मनापासून जोडले जात होतो. असे बरेच वर्कशॉपचे किस्से तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. सुरुवात करूया गोलपाडा आसाम इथे गेलेल्या गटापासून. वर्गात काही डोळ्यात उत्सुकता तर काही चेहऱ्यांवरती प्रश्न, पण शेवटी सगळेच त्यांचे मित्र झाले. पुन्हा या अशी विनंती करताना काही मुलं मिठीत रडली, तर काहींनी ऑटोग्राफ आणि नंबर किंवा इंस्टाग्राम ID सुद्धा मागितले. सत्र किती आवडलं विचारल्यावरती छतापर्यंत हात उंचवणे हा क्षण खास होता. छोटे गिफ्ट्स, हाताने लिहिलेले लेटर्स, नाच गाणी, गप्पांमधून झालेली ओळख आता कायमची आठवण बनली होती. यानंतर छत्तीसगडचा गट. या गटातील मुली थेट हॉस्टेलमध्ये मुलींबरोबर सकाळपासून ते रात्रपर्यंत सोबत असायच्या. त्यांना शिकवणे, गप्पा मारणे आणि त्यांची स्वप्न ऐकणे ह्यात रमल्या होत्या. दिवसाच्या शेवटी त्या टीचर नव्हत्या, तर दिदी आणि ताई झाल्या होत्या. मग येतो तिनसुकिया आसामचा गट आणि तो थेट आसामच्या लोकल न्यूज चॅनलवरती झळकला होता. बातमीमध्ये खास करून सांगितले की ज्ञानसेतूचे व्हॉलेंटियर्स सायन्स आणि मॅथ्सचे वर्कशॉप्स घेऊन मुलांसमोर नवीन जग उघडत होते. आणि आता माझा स्वतःचा गट तुरा मेघालय. आमच्या मनात कोरलेला एक खूप खास क्षण होता. वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवशी 6वी आणि 9वीच्या वर्गाचं सत्र घेऊन आम्ही निघतच होतो, तर अख्खी शाळा त्यांच्या खिडक्यातून, कॉरिडॉर्समधून, दारातून, बाहेर येऊन आम्हाला निरोप देऊ लागली. एका क्षणासाठी वाटलं हे असंच वाटत असेल का शाहरुख खानला, जेव्हा त्याच्या घरामधनं बाहेर एवढी लोक त्याच्याकडे वेग करत असतील. या आनंदात फक्त मुलंच नाही, तर शिक्षक आणि लोकल होस्ट सुद्धा मनापासून सहभागी झाले. त्यांनी सांगितलं की शिकवण्याची ही पद्धत किती ताजेतवानी करणारी आहे आणि असे वर्कशॉप्स वारंवार झाले पाहिजेत. त्यांच्या मते अशा उपक्रमांमुळे केवळ संकल्पना शिकवली जात नाही, तर मुलांची जिज्ञासा वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो. या सर्व अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली, आम्ही जितके उत्सुक होतो मुलांना शिकवायला, तितकीच मुलं सुद्धा शिकायला उत्सुक होती. ज्ञानसेतूमुळे आम्हाला राष्ट्रीय एकात्मतेचा खरा अर्थ कळाला आणि ती भावना आयुष्यभर सोबत राहील. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद अंशिता. खरंच मुलांचे ते वर्कशॉप झाल्याचे चेहरे बघून असं वाटतं की आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी काही करतो सो तो आनंद जो असतो तो वेगळाच असतो, तो अनुभव तो वेगळाच असतो. सो पुढे जाता भारताच्या प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आणि खास आहे. ईशान्य भारत आणि इतर राज्यांमध्ये फिरताना तिथली माणसं, भाषा, कपडे आणि परंपरा जवळून अनुभवायला मिळाल्या. हा अनुभव आपल्यासोबत शेअर करायला येत आहे माझा मित्र प्रणव. अनेक भाषा, अनेक वेश, पण एकच माती आणि एकच देश. विविधतेत एकता असलेला कदाचित भारत हा जगातील एकच देश असा जिथे इतक्या भाषा बोलल्या जातात. असं म्हणतात इथे प्रत्येक 50 मैलावर भाषा बदलते. इथे भाषा बदलते, चालीरीती बदलतात, खाद्यसंस्कृती बदलते आणि बदलतो तो जीवन जगण्याचा दृष्टिकोन. हीच विविधतेची श्रीमंती भारताला अनोखं बनवते. आम्ही ज्ञानसेतूचे स्वयंसेवक म्हणून देशाच्या वेगवेगळ्या भागात गेलो. तिथल्या लोकांची गाणी ऐकली, नृत्य पाहिले, पारंपरिक वेशभूषा अनुभवली आणि त्यांच्या स्वयंपाकघरातील आपुलकीचा स्वाद घेतला. आम्ही आपली संस्कृती त्यांच्यासोबत वाटली आणि त्यांनी त्यांची संस्कृती आमच्यासोबत. आम्हाला प्रवास करताना बऱ्याच राज्याची लोकं भेटली. त्यांनी
त्यांची बोली, खाणं पिणं, अगदी छोट्या छोट्या सवयी सगळं जवळून कळालं. वर्कशॉप्समधून थेट लोकांशी गप्पा मारता आल्या. त्यांचे रोजचे किस्से ऐकायला मिळाले. ट्रेनमध्ये लोक एकाच दिशेने प्रवास करत होते. कोणी नातेवाईकांना भेटायला जात होतं, कोणी कामानिमित्त जात होतं. पण आम्ही काहीतरी शिकायला जात होतो आणि काहीतरी द्यायला जात होतो. आमचा दौरा फक्त देवाणघेवाणीसाठी नव्हता, तर तो हृदयांना जोडणारा एक सजीव सेतू होता. तिनसुकियाच्या गटाने स्थानिकांसोबत वारी उत्सव साजरा केला. तर त्यांनी आमच्यासोबत बिहू नृत्याचा आनंद लुटला. विद्यार्थी आमच्या गाण्यांवर नाचले आणि आम्ही त्यांच्या गाण्यांवर. त्यांच्यासाठी आम्ही महाराष्ट्राची खासियत असलेला वडापाव बनवला. त्यांनी तो तितक्याच प्रेमाने खाल्ला. शेवटी जय महाराष्ट्र आणि जय आसाम म्हणत आमचा दौरा संपला. संस्कृतीची अद्भुत देवाणघेवाण होती. आसामच्या प्रत्येक शाळेत जाताना आमचे स्वागत गमछा घालून व्हायचे आणि तिथले विद्यार्थी आमच्यासाठी बिहू नृत्य सादर करायचे. हे लोक त्यांच्या कल्चरशी किती जुळलेले आहेत हे बघून खरंच इतकं भारी वाटायचं ना. गोलपारा गटाला शाळेत पालक भेटायला आले. ते बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो एकदम ओसंडून वाहत होता. स्वयंसेवकांनी लगेच महाराष्ट्रातून आणलेले खाद्यपदार्थ त्यांना दिले. त्या क्षणी आपल्या पदार्थांचा स्वाद आणि त्यांच्या डोळ्यातील आपुलकी यांचा सुंदर असा संगम जुळून आला. दोन्ही बाजूने असलेली ही आपुलकी ही जपलेली भावना इतकी खरी आणि निखळ होती. ती आठवण मनात कायम कोरली गेली. ट्रेडिशनल ड्रेसेस घालून त्यांनी वर्कशॉप्स घेतले. त्यामुळे एज्युकेशन अँड कल्चर असा एक वेगळा संगम पाहायला मिळाला. मेघालयाच्या सत्रात आम्ही रांगोळी, गणेश वंदना, पोवाडा, फुगडी, वारी, जय जय महाराष्ट्र माझा अशा उपक्रमातून महाराष्ट्राची झलक दाखवली. गावकरी देखील लाजत आमच्या वारीत सामील झाले आणि गावकऱ्यांनी देखील खासी संस्कृती आम्हाला दाखवली. शाळेतील एक्झिबिशन मॉडेल नो युअर कंट्री खूप छान झालं. भारताचा परिचय करून देण्यासाठी आम्ही विविध नकाशांमधून विद्यार्थ्यांना भारत समजवण्याचा प्रयत्न करतो. मुलं खूप उत्सुक होती. कदाचित त्यांनी नकाशे फक्त पुस्तकातच बघितले होते, पण छत्तीसगडच्या ग्रुपने गुगल मॅप्स वापरून डिजिटल एक्झिबिशन सादर केले. उत्सुकतेत मुलं खूप प्रश्न विचारायचे. भैया आप इतनी दूर से हमारे लिए इधर आया, असं ऐकल्यावर, असं हे आठवल्यावर परत एक ज्ञान सेतूचा दौरा करावा असं वाटतं. डिब्रुगडच्या ग्रुपने शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना सांगितलं आणि लाचेन बोरफुकान कोण होते हे समजून घेतलं. आमचा अनुभव शब्दात मांडण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी ते शक्य नाही आहे, कारण ह्या गोष्टी फक्त अनुभवातूनच शिकायला मिळतात. शेवटी मी एवढंच बोलेल, रंग वेगळे होते, भाषा वेगळी होती, पोशाखही वेगळा होता, परंपराही वेगळ्या होत्या. सगळं वेगळं असूनही आम्हाला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण सारे एकाच धाग्याने जोडलेलो आहोत. हा धागा आहे आपुलकीचा, प्रेमाचा आणि एक भारत श्रेष्ठ भारत ह्या भावनेचा. या अनुभवातून आम्ही एकमेकांना ओळखलं नाही तर मनाने स्वीकारलं. विविधतेतून निर्माण झालेली एकता आपल्या राष्ट्राची खरी ओळख आहे. पण या दौऱ्यांमधून आम्ही एकतेची विविध रूपे अनुभवली. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद प्रणव. खरंच हा जो अनुभव असतो तो वाचून कळू शकत नाही, तो जगूनच कळतो. मित्रांनो, प्रवासाची खरी ओळख फक्त शब्द नसते, तर तिथल्या लोकांच्या बोलण्यात, जेवणात, एकूणच पाहुणचारात असते. तर चला स्वागत करूया ऋतुजाचे, जे आपल्या सुंदर अनुभव शेअर करणार आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. मी ऋत्विजा. प्रवास हा फक्त महिलांचा नसतो, तो असतो माणसांच्या मनातील अंतर मिटवण्याचा. आणि माणसं भेटली की नाती जुळतात, नाती जुळली की मन समृद्ध होतं. ज्ञानाची देवाणघेवाण ही फक्त पुस्तकात नसते, ती हसण्यात, नजरेत आणि हातातल्या हातात असते. अशाच या भावनेतून ज्ञानप्रबोधिनीच्या ज्ञानसेतू उपक्रमाअंतर्गत आम्ही सर्वजण देशभरातून आलेले कित्येक तरुण तरुणी 10-12 गटात विभागलो. प्रत्येक गटात सुमारे 10-12 जण आणि हेच सर्व गट भारतातील वेगवेगळ्या 8 राज्यात, विशेषतः ईशान्य भारतातील 7 सिस्टर्स आणि इतर राज्यांमध्ये पोहोचले. उद्देश एकच, शिकवण देणे आणि अनुभव घेणे. या प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा आम्हाला प्रत्येक जणाचं फार मार्गदर्शन झालं. ज्ञानप्रबोधिनीचे दादा व ताई आणि आमचे लोकल होस्ट, प्रत्येक जणाचं मार्गदर्शन. त्यांनी केवळ आयोजन नाही तर प्रत्येक क्षणात आमची सोय, सुरक्षितता आणि आनंदाची काळजी घेतली.
त्यांच्यामुळेच हा प्रवास केवळ नियोजनापुरता न राहता हृदयाला भिडणारा अनुभव झाला. जेव्हा आम्ही आमच्या गंतव्य राज्यात पोहोचलो तेव्हा तिथल्या लोकांच्या नजरेतलं आपलेपण आम्हाला क्षणात जाणवलं. कुठेही गेलं तरी हसतमुख स्वागत, घराच्या घरात बोलावणे, प्रेमाने वाढलेलं ताट आणि मायेच्या गप्पा या सगळ्यांनी आम्हाला आपलेपणाची खरी जाणीव दिली. अतिथी देवो भव ही संस्कृती आम्ही तिथे प्रत्यक्ष अनुभवली. स्थानिक शाळांमध्ये शिकवण देताना मुलांच्या डोळ्यातील चमक, त्यांच्या जिज्ञासेचे भरलेले प्रश्न आणि त्यांचा निरागस आनंद हे आमच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक होतं. संध्याकाळी आम्ही स्थानिक संस्कृतीत रंगून जात असू. त्यांच्या लोकनृत्यातून शेतजमिनींच्या कथा, गाण्यातून परंपरेचे सुगंध आणि साध्या भाषेतून माणुसकीचं मोठेपण. गावोगावी जाऊन लोकांना आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमंत्रण देणं, त्यांच्या घरी बसून चहा पिणं आणि त्यांच्या जगण्याच्या गोष्टी ऐकणं. यामुळे आम्ही पाहुणे राहिलो नाही, तर त्या समाजाचा एक भाग झालो. या काही दिवसात आमच्यातले अनोळखी सहप्रवासी एक कुटुंब झाले. पावसात भिजणं, प्रवासात हसणं, गाणं, रात्री उशिरापर्यंतच्या गप्पा आणि एकमेकांची काळजी घेणं या सगळ्यांची बंद गट होत गेली. आज मागे वळून पाहताना जाणवतं आम्ही वेगवेगळ्या राज्यात शिकवायला गेलो होतो, पण प्रत्यक्षात आम्ही तिथून शिकून आलो. निसर्गाची हिरवाई, लोकांच्या मनाची ऊब आणि संस्कृतीचे वैभव हेच भारताचं सर्व सौंदर्य आहे. हा प्रवास फक्त अंतर पार करणारा नव्हता, तर मनाला विस्तार देणारा होता आणि आम्हाला शिकवून केला की माणुसकी हा सर्वात सुंदर विषय आहे जो प्रत्येकाने शिकला पाहिजे. धन्यवाद. तुझ्या शब्दातून आपण त्या गावी फिरून आलो, त्या शाळेत गेलो, त्या घरात मुक्काम केला, त्या लोकांसोबत वेळ घालवला आणि प्रवासात खरंच किती समृद्ध करणारा असतो. विचारांनी, ज्ञानाने आणि नात्यांनी सुद्धा हे जाणून घेतलं. खरंच हा प्रवास अविस्मरणीय होता. आता आपण हे अनुभव ऐकले आहेत, तर चला ह्याच सुंदर प्रवासाचा आपण एक व्हिडिओ पाहूया. ज्ञानप्रबोधिनीचं ज्ञान सेतू या उपक्रमातून आम्ही मॅथ्स आणि सायन्सचे वर्कशॉप कंडक्ट करायला मेघालयमध्ये गेलो. तिथे आम्ही दारू झालं, अंबत्ती अशा बऱ्याच गावांमध्ये जाऊन मुलांसोबत संवाद साधला. तिथे सर्वे केला, मुलांचं एज्युकेशन झालं, त्या सगळ्या बॅकग्राऊंडचा सर्वे केला. मैं अपना महाराष्ट्र से अपना इसमें 2-3 ज्ञान क्षेत्र से आया है. इसमें अपना डॉस स्कूल में आरोप पहाड़ में रखा था प्रोग्राम. इस प्रोग्राम में बच्चा लोग जो सीखा है वो उसने अच्छा लगा बोल के बता रहा है. ही संधी मिळाली, याच्यामुळे आमचं खूप चांगलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल आणि इथल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला भेटल्या. त्याचसोबत मेघालयमधल्या जे मुलं आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करून त्यांच्यासोबत आम्हाला जो बॉन्ड निर्माण करता आला तो खूप छान आम्ही केलं आहे. नमस्ते, मेरा नाम आयुष सिंह. मैं ज्ञान प्रबोधिनी के ज्ञान सेतु इनिशिएटिव की तरफ से मेघालय आया था. मेघालय के टूर में हमें मेघालय में अलग अलग रिमोट एरियाज के स्कूल्स में जाके वर्कशॉप लेने थे, जिनमें हमें साइंस एंड मैथ्स वर्कशॉप लेने थे हैंड्स ऑन एक्टिविटीज के साथ, जिससे बच्चों के बीच में जागरूकता बढ़े. ये
तर व्हिडिओच्या माध्यमातून कळालंच असेल आपल्याला की हा प्रवास खरंच किती सुंदर आणि अनुभव मिळवून देणारा असतो. तर चला आता अनुभवांच्या गप्पा संपवून आपण थेट संगीताच्या दुनियेत जाणार आहोत. संगीत ही अशी गोष्ट आहे जी भाषा, प्रदेश, वय काहीही असो सगळ्यांच्या मनाला भिडते. एक गाणं कधी आठवण जागवतं, कधी हसू आणतं, तर कधी डोळ्यात पाणीसुद्धा आणतं. तर चला या जादूचा आनंद घेऊया. आज आपल्या कार्यक्रमात सादर होणार आहे विरंग या बँडचे संगीत सादरीकरण. या गटातले कलाकार आहेत अथर्व क्षीरसागर, NV सिद्धेश, प्रसाद सावत्रे, हर्ष देशपांडे, रिद्धी सिद्धी. हे कलाकार ज्ञानसेतूसोबत 2022 पासून जोडले गेले आहेत. यातील अथर्व यांनी ज्ञानसेतूचा दौरा 2 वेळा केला आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये. सिद्धेश यांनी झारखंडमध्ये दौरा केला आहे आणि बाकीचा गट ज्ञानसेतूसोबत इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला आहे. तर चला तर त्यांचे स्वागत करूया आणि त्यांच्या संगीताचा आनंद घेऊया.
तब सारे बदल जाते हैं। इतिहास बदलने की जरूरत नहीं है, इन युवाओं को बदलो, फिर ये इतिहास बदलते रहे। खऱ्या अर्थानं युवांना बदलण्याचं काम ते प्रबोधिनी आणि ज्ञानसिंधूच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण परत एकदा या सर्व मान्यवरांचं मराठीवर स्वागत करायचं। यानंतर आपल्या ज्ञानसिंधूची व्हॉलंटियर मी प्रतीक्षा हिला विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। सर्वप्रथम सर्वांना माझा सलाम। मी प्रतीक्षा। आज मला एक अत्यंत साहसी रिसर्च ऑफिसर सर एअर वाईस मार्शल KP परसुळे सर यांची ओळख करून देण्याचा सन्मान लाभला आहे। एअर वाईस मार्शल परसुळे सर हे इंडियन एअरफोर्स मधील एक वरिष्ठ ऑफिसर असून ऑपरेशन्स व ॲडमिनिस्ट्रेशन मधील उच्चदनीय नेतृत्व अनुभव यांनी मिळवला आहे। ते एअर डिफेन्स प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट मधील तज्ज्ञ असून श्रीलंका साठी एअर डिफेन्स सर्व्हिसेस चे शिल्पकार आहेत। भारतीय हवाई दलातील रडार नेटवर्किंगचे ते पायनियर आहेत। अनेक नवनवीन सिस्टीम्स आणि प्रोजेक्ट्स उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या कार्याचा प्रवास पाहूया। सन 1993 मध्ये त्यांनी TACDE म्हणजे टॉप गन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन एअरफोर्समधील एअर कमांड कंट्रोलिंगचे इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले आहे। येथे त्यांनी नवीन टेक्निक्स विकसित केले आहे, सॉफ्ट तयार केले आहे, एअर डिफेन्स डिझास्टरच्या डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी मध्ये सुधारणा केली आहे जे आजही वापरले जाते। 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान एअर डिफेन्स सर्व्हिसेस कमांडर म्हणून 400 पेक्षा जास्त जवानांचे नेतृत्व केले आहे। कठीण परिस्थितीतही ऑपरेशनल रेडिनेस कार्यक्रम तयारी त्यांनी ठेवली आहे। उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक सन्मान मिळवले आहेत। 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रमच्या काळात एअर डिफेन्स विभागाचा एक ग्रुप कमांड केला आहे जो आंतरराष्ट्रीय सीमेच्या संरक्षणासाठी कार्यरत होता। 2003 मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून IACCS म्हणजे इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम या ऑटोमेशन प्रोजेक्टमध्ये नेतृत्व केले आहे। भारतातील एअर डिफेन्स सिस्टीमचे नेटवर्किंग सुरू केले आणि ऑपरेशनही केले। 2006 मध्ये श्रीलंकामध्ये भारतीय पथकचे कमांडर म्हणून कार्य करता युद्धातील एक नवीन एअर डिफेन्स ऑर्गनायझेशनची उभारणी केली आहे। सेन्सर्सचे डेव्हलपमेंट, क्रू ट्रेनिंग, स्कॉट्स आणि कमांड स्ट्रक्चर तयार केले आहे। या प्रणालीने एनिमीज एअरस्टाफ पाडून आपली क्षमता सिद्ध केली आहे। 2008 मध्ये डायरेक्टर ऑफ एअर स्टाफ इन्स्ट्रक्टर म्हणून विविध युनिटची कॅपॅसिटी, रेडिनेस आणि इफिशियन्सी तपासली आहे। 2010 मध्ये हेड ऑफ ऑपरेशन्स ADG सिस्टीम्स ऑफ एअर डिफेन्स एअर फोर्स म्हणून कार्य केले। NCR साठी पॅराग्लायडिंग आणि UAVs विविध प्रोडक्शन सिस्टीम तयार केले, IACC ऑपरेशनल केले आणि ट्राय सर्व्हिस बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स IFF चे प्रतिनिधित्व केले। 2012 मध्ये असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ ऑर्गनायझेशन आणि कर्नल्स म्हणून एअर फोर्सच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, सपोर्ट सर्व्हिसेस, वेलफेअर स्कीम्स आणि नॅशनल लेवल कम्युनिटीज इव्हेंट्स जसे की रिपब्लिक डे अँड इंडिपेंडन्स डे फंक्शन यांचे व्यवस्थापन केले। 2015 पासून आजपर्यंत ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून NPRO मध्ये महत्त्वाचे स्टॅटिक प्रोजेक्टवर कार्यरत आहे। त्यांनी MSc, MBBA, पब्लिक ॲडमिन अँड MPhil रजिस्टर मॅनेजमेंट ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्याने त्यांचे छंद म्हणजे अभ्यास, ॲडव्हेंचर फ्लायिंग, क्रिएटिव्ह रायटिंग अँड ट्रॅव्हल। त्यांचे मिळवलेले प्रथम सन्मान तेच 1999
1992 साली चीफ ऑफ एअर स्टाफ कडून कमेंडेशन आणि 2001 मध्ये विशिष्ट सेवा मेडल. व्हाईस मार्शल परसुळे यांचा प्रवास हा केवळ एक एअरफोर्स ऑफिसर म्हणूनच नव्हे तर दूरदृष्टी असलेले आउट ऑफ बॉक्स विचार करणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अपार योगदान देणारे व्यक्तिमत्व पदाधिकारी आहे. इथेच मी माझे काही शब्द सांगतो. धन्यवाद प्रतीक्षा. मी एअर व्हाईस मार्शल किरण पळसुरे VSM रिटायर्ड सरांना विनंती करते की त्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आबा दादा, अमर दादा आणि स्वप्नील, इथं उपस्थित मान्यवर आणि माझ्या अत्यंत उत्साही आणि एनर्जेटिक तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, खरं सांगू तर मला आत्ता सगळ्यात जास्त प्रकर्षाने जाणवते स्वतःची भावना ती म्हणजे हेवा. तुमचा सगळ्यांचा मला फार हेवा वाटतोय. या वयामध्ये तुम्हाला प्रबोधिनीच्या तर्फे इतकी सुंदर संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं आहे. उत्तम मार्गदर्शनाच्या सहाय्याने खरंच ही पुंजी तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये खूप जास्त उपयोगी पडणार आहे. आणि आत्ताच्या या घडीला फक्त पुढची शिदोरीच नाही तर खूप जास्त आनंद आणि सॅटिस्फॅक्शन देणारा हा अनुभव असणार आहे याची मला खात्री आहे. हा एक अनुभव घेऊन जे काही तुम्ही शिकलं आहे किंवा जे काही तुम्ही पाहिलं आहे, जे काही अनुभवलं आहे, हे घेऊन आपण थांबायचं आहे का? यात आपल्या आजवरच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळं होतं ना. मग हे वेगळं पण फक्त ह्या एका प्रवासापुरतंच होतं का? मी अमरदादा थोड्या वेळापूर्वी विचारलं की ह्यातले असे जाणारे जी मुलं असतात त्यातले किती जण परत येतात आणि किती जण आणखीन काम करतात. तर त्यांनी जी प्रतिशत संख्या मला सांगितली ती मी इथे सांगत नाही आत्ता, पण सुधारणेला वाव आहे एवढं सांगतो. द थिंग इज इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. इट्स नॉट ओनली समथिंग दॅट यू सॉ अँड एन्जॉयड. तुम्हाला संधी मिळालेली आहे बाळांनो खूप जास्त काहीतरी अनुभवायची आणि त्यातून खूप जास्त काहीतरी कमवायची. आय एम शुअर तुमच्यातले सगळे लोक हुशार आहेत, कुशल आहेत आणि कष्ट करण्याची तयारी असलेली आहेत. तर तुम्ही आयुष्यात प्रगती करणारच, त्यात मला काही शंका नाही आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये जिथे कुठे तुम्ही जाल, खूप उंच जाल, प्रतिष्ठा कमवाल, पैसा कमवाल, उत्तम अशी एक कारकीर्द गाजवाल, त्यात काही शंका. पण आत्ता तुम्ही जे एक ग्लिम्स पाहिली आहे देशाची, समाजाची, आपल्यापेक्षा भिन्न परिस्थितीमध्ये जगणाऱ्या लोकांची, त्यांच्यासाठी काहीतरी थोडंसं करून आपल्याला जो इतका आनंद मिळाला आहे तसा आनंद तुम्हाला आयुष्यभर पुढे मिळत राहावा असं नाही का वाटत? आणि हे शक्य आहे. याचा अर्थ असं नाही की दरवर्षी प्रत्येकाने उठून अवघडाचं जाऊन बसायला पाहिजे असं नाही आहे. आपल्या प्रत्येकाची एक काहीतरी ॲटिट्यूड असते, ॲप्टिट्यूड असते, आपल्यापैकी प्रत्येकाची काहीतरी आवड असते. आपण आपले निश म्हणजे ज्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये आपल्याला गती आहे आणि गम्य आहे, एवढं मला की आहे हो सगळ्यांना समजतं, गती आणि गम्य दोन्ही ज्या ठिकाणी असेल अशी काहीतरी गोष्ट आपल्याला सापडते की आपल्याला हे जमतं सुद्धा आणि आवडतं सुद्धा. अशा क्षेत्रामध्ये राहून आपल्याला लोकांसाठी काय करता येतं याचा शोध घेता येईल का? आणि तो घेता येतो. कारण काय सांगतो की
समाजासाठी आणि लोकांसाठी काम करणारे तुम्ही आत्ता जे काही काही खंदेवीर पाहिले, इथेच काही व्यासपीठावर बसलेले आहेत, काही तुम्हाला जाण्यापूर्वी भेटले असतील किंवा ज्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, जे तिकडे नॉर्थ ईस्टमध्ये समजा वनवासी कल्याणसाठी काम करतात किंवा काही विवेकानंद केंद्रामध्ये काम करतात. आपल्याकडे सुद्धा काही लोक आहेत ज्यांनी आयुष्य झिजवलं आहे. बागेशी ताई आहेत, वंशे सर होते. तर ह्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. मग तुमच्यातल्या प्रत्येकाने तसं बनायचं जरूर आहे का? जमलं तर अवश्य बघा, पण तेवढंच केलं तर देशसेवा होते किंवा तेवढंच केलं तर आयुष्याचं सार्थक होतं असं ना. आयुष्याचे पैलू अनेक आहेत. तुमचा जो मार्ग आहे, तुम्ही निवडलेला जो मार्ग असेल, त्या मार्गामध्ये आपण काहीतरी अशी सुंदर, उपयुक्त आणि ज्याचा स्वतःला आयुष्याच्या शेवटी सार्थ अभिमान वाटावा असं काहीतरी तुम्ही करू शकाल का? समजा तुमच्यातला एखादा कोणीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, तुमच्यातली एखादी कोणीतरी डॉक्टर झाली, तर त्या मुलांनी किंवा मुलींनी माझ्या एवढं झाल्यावरती 17व्या वर्षी मागे वळून पाहिलं आणि म्हणलं की मी ना इतके प्रोग्राम दिले, मी ना इतके पैसे कमावले, मी इतकी घरं बांधली, माझ्या मुलांना मी परदेशी पाठवलं शिकायला. विल दॅट बी सॅटिस्फॅक्शन इनफ फॉर यू? जी मुलगी समजा डॉक्टर बनली असेल, तिने सुद्धा अपार मेहनत करून अपार मोठं यश कमावलं, नाव कमावलं, पैसे कमावले. तर ते यश, आता उदाहरण म्हणून सांगतो की आपले डॉक्टर धनंजय केळकर, त्यांची एक कारकीर्द बघा. त्यांनी पैसा किती कमावला हे मला माहीत नाही, पण त्यांनी जी काही इज्जत कमावली आहे, त्यांनी जो काही सन्मान मिळवला आहे आपल्या पेशामध्ये आणि समाजामध्ये आणि देशामध्ये, तो अलौकिक आहे. कारण काय? ह्याचं एक छोटंसं एका वाक्यात सांगण्यासारखं एक सार म्हणा की जे काही आपण करायचं असतं ड्युटी म्हणून, त्याच्यापेक्षा आपण जर काकणभर जास्त केलं, थोडं जास्त, तर त्या जास्तीचा फरक पडतो. मी सुद्धा आज तुमच्या समोर उभा आहे आणि काही वेळेला नॉट विस्टँडिंग वॉट वॉज सेड अबाउट मी अर्लियर, काही वेळेला मला स्वतःला ज्या गोष्टीचं समाधान वाटतं त्या गोष्टी अशा आहेत जिथे माझ्याकडून जे एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा मी काहीतरी वेगळं केलं, काहीतरी जास्त केलं. उदाहरणार्थ म्हणून सांगतो की दुसऱ्या देशात जाऊन मला सांगितलं होतं की इथे त्यांना काहीही एअर डिफेन्सची अजिबात सुविधा नाही आहे, आयडिया नाही आहे आणि त्यांना आता एअरफील्ड आहे, तर तू त्यांना जाऊन मदत कर. तर मी गेलो आणि मला एवढंच सांगितलं होतं की अशी एअरफील्ड येत नाही रे, उगाच त्यांना वाटते घाबरले, यू जस्ट स्पेसिफाय देम, त्यांचा हात धर आणि सांग की नाही आम्ही आहोत, तुम्ही गो. तर तिथे गेल्यावरती त्या सगळ्या युद्ध परिस्थितीची पाहणी केल्यावरती मला वाटलं एवढं पुरणार नाही, आपल्याला इथे पूर्ण एक एअर डिफेन्स सिस्टम तयार करावी लागणार आहे, आणि मी केली. तर हे मी करायला लागल्यावरती माझ्या एअरफोर्सनी मला परदेशात फोन करून सांगितलं तू काय चालवलंयस, आम्ही तुला सांगितलं काय होतं तू करतोयस काय, उगाच त्या गरीब देशाला तू खूप जास्त पैसे खर्च करायला लावतोयस, त्याची काही गरज नाही आहे. तर मी अतिशय विनम्रपणे सांगितलं की आता सर तुम्ही मला इथला लीडर म्हणून पाठवलं आहे ना, आय एम द टीम लीडर, आय एम द कमांडर, लेट मी टेक माय डिसिजन्स. आणि त्यांनी पण ऐकलं आणि ते मी जे डिसिजन घेतले त्यामुळे युद्ध आधी पेटलं, जितकं लोकांना वाढवलं त्याच्यात जास्त हल्ले झाले तरीसुद्धा आम्ही शत्रूची विमानं सगळी पाडू शकलो आणि त्या देशाला विजय मिळवू शकलो. कारण मी त्या सांगितलेल्या त्या ब्रीफिंगप्रमाणे नुसतं त्यांचा हात धरून स्वस्थ बसलो नाही, काहीतरी जास्त केलं. You do a little more than what is expected of you and you will find you have done something that is worthwhile.
मी मग अशी डॉक्टरचं उदाहरण दिलं. तसंच परवा मला एक वकील भेटले होते, छोट्या गावात काम करत होते. मी म्हटलं इतक्या छोट्या गावात तुम्ही का राहता, तुम्ही इथून उठून तुम्हाला हायकोर्टसाठी जावं लागतं खूप वेळा वगैरे. तर ते म्हणाले अरे माझी गरज इथे आहे, इथे लोक येतात माझ्यापाशी, माझ्या पडवीत रात्रभर थांबतात, बस इथपर्यंत येते, माझ्या बसच्या स्टॉपपाशी माझं ऑफिस आहे, तर एस टी इथे थांबते, लोक इथे येतात, त्यांना जाता येत नाही कुठे, मी जातो त्यांच्या वतीने आणि मी त्यांचं काम करतो. दिस हे काकणवत जास्त म्हणतो ना मी, ते हे वकिली कोणी पण करेल, पण लोकांची गरज ओळखून त्यांच्या दृष्टीने जो प्रयत्न करतो तो खरा चांगला माणूस. आपण आत्ता जे बघून आलो, जे करून आलो, जे अनुभवून आलो, त्यांनी आपल्याला एक चांगला माणूस बनायचं आहे. आणि यासाठी प्रबोधिनी हे एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आहे म्हणा, किंवा लॉन्चिंग पॅड आहे म्हणा, जिथे आपल्याला ह्याचा उपयोग करून अशी एक घडण बनवता येईल स्वतःची. तुमच्या आतमध्ये कुवत आहे, तुम्हाला बुद्धी आहे. वैचारिक घडण हा जो प्रकार आहे ना, हा इथून मिळतो. हे जे आपले दादा लोक आहेत ना, किंवा या ताया आहेत ना, ह्या तुम्हाला जे मार्गदर्शन करतील, त्यातून आपली जी वैचारिक घडण बनेल ना, त्यातून तुम्ही सुबुद्ध नागरिक बनू शकता, सुयोग्य नागरिक बनू शकता आणि देशाचं कल्याण करू शकता, while, I must underline it, while enjoying the process. I am a living example. I do feel proud that I served the country by staying in the Air Force, by serving the Air Force. पण फॅक्ट ही आहे की मला भरपूर मजा येते. आय एन्जॉय माय लाईफ. मला आवडतं हे आयुष्य, म्हणून मी तिथे होतो. आणि हो, मी जाणून बुजून ते निवडलं, कारण मला माहीत होतं तिथे राहून मी काहीतरी असं काम करू शकेन ज्याचा माझ्या देशाला सुद्धा फायदा होईल आणि मला स्वतःला त्याच्यात खूप जास्त आनंद मिळेल. तर मला तुम्हा सगळ्यांना अशी शुभेच्छा द्यायची आहे, तुम्हा प्रत्येकाला असं स्वतःचं निश लाभू दे, अशी स्वतःची एक दिशा सापडू दे, मार्ग सापडू दे, उत्तम मार्गदर्शन मिळू दे आणि तुम्हाला स्वतःची गती जिथे असेल, स्वतःचं गम्य जिथे असेल, तिथे काम करून, थोडं जास्त करून, लोकांची गरज लक्षात घेऊन त्यासाठी आपण जर थोडं जगू शकलो तर तुम्हाला खूप जास्त आनंद आणि खूप जास्त समाधान मिळणार आहे. ही शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. खरं तर सरांचं मार्गदर्शन हे नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी असतं, कारण सर्व असताना म्हणत होते की आपण एक राज्य फिरून आलो, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण न थांबता अशा अनेक राज्यांमध्ये जाऊन आपण आपल्या भारतासाठी, आपण आपल्या भारताचे नागरिक म्हणून, युवक म्हणून आपल्या देशासाठी काम केलं पाहिजे. सरांनी बोलत असताना पैशाचा आणि उल्लेख केला. सर सांगत होते की पैशापेक्षा इज्जत किंवा नाव तुमचं किती महत्वाचं असतं. चाहे लाख कमावले, सोना चांदी हिरे मोती, याद रखो मगर कबर को जेब नाही होती, कबर को जेब नाही होती. सर खऱ्या अर्थाने तुमचा हा संदेश आमच्या सर्व लोकांपर्यंत आणि युवतींपर्यंत पोहोचलाय. नक्कीच आम्ही उद्याचे भावी करून, आमच्या उद्याचे भावी नागरिक म्हणून या देशासाठी, या राष्ट्रासाठी काय झाले असू एवढा आशावाद व्यक्त करतो व तुमच्या मनात धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर खरं तर ज्या कार्यक्रमाची तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली आहे ते म्हणजे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनच्या या कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करतोय. ज्यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे, ज्यांच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे, ज्यांचं मन स्थिर आहे, ज्यांचे आईवडिलांवरती प्रेम आहे आणि ज्यांच्या शिक्षकांवरती श्रद्धा आहे, अशा स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील तुम्ही सर्व युवक आणि युवतींचं आणि ज्ञान संस्थेच्या सर्व व्हॉलंटियरचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. ज्ञानसेतू प्रकल्प हा वेगळा प्रवास नव्हता, तो होता अनुभवांचा, शिकण्याचा आणि जोडणीचा सेतू. आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि एकतेने तुम्ही हा सेतू बांधला आणि अधिक मजबूत केला. आज आपण कौतुक करतो त्या व्यक्तींचं ज्यांनी या प्रवासात उत्कृष्ट चेतनेचा नवा मापदंड तयार केला. गेली 6 महिने झाले या
पावती म्हणून प्रभूजींच्या वतीने सर्वांना प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. कृपया सर्व वर्गीय हा सन्मानाचा स्वीकार करावा. आता मी सरळ किरणला विनंती करते की त्यांनी सगळ्या गटाला सरळ द्यावे. आता मी अशा एका मस्त गटाला बोलवते ज्यांनी केवळ 8 शाळांमध्ये कार्यशाळा घेतल्या आणि तब्बल 710 विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवले. त्यांचा वेळ पाळण्याचा स्टाईल अगदी निराळ. ट्रेन होती 8:10ची आणि आपले महाशय 8 वाजता अजून गाडीतच टॅक्सीतच. पण या गटाची कमाल अशी की ट्रेन त्यांनी पकडलीच. वर्कशॉपच्या दिवशी तर वर्कशॉपवर चित्रपटासारखे झाले. गाडी पेट्रोलसाठी थांबली आणि ड्रायव्हर सोबत भाडे करारावरून भांडण झालं. ड्रायव्हर कसा म्हणतोय, हम आपको पसंद नहीं, हम आपको नहीं घुमाएंगे. पण या गटाने तोही प्रकार हसत खेळत हाताळला. रात्री जेवणाचं निमंत्रण होतं पण अचानक कळलं की पाहुण्यांच्या मध्ये काही प्रॉब्लेम झालाय. पण हा गट स्वतःचा स्वयंपाक करू लागला आणि फक्त स्वतःसाठी नाही तर तिथल्या लोकांनाही त्यांनी खाऊ घातले. एक्झिबिशनच्या दिवशी तर भारीच झालं. वर्कशॉपमध्ये मुलांचं मन जिंकलं. स्टेजवर लावणी सादर करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. इतकं मस्त झालं की मुलं डायरेक्ट युनिफॉर्मवर ऑटोग्राफ मागायला आले. आणि तो गट म्हणजे अरुणाचल प्रदेश. जो गट आहे या गटाचं स्वागत करूया. आपल्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढच्या गटाने कसं तयार हवे डिस्क्रिप्शन वरनं कळतच असेल की आपली कुठल्या गटाबद्दल बोलतो. तर पुढे येऊन सर्टिफिकेट घ्यावं एकीकडे. गावात पोहोचताच हत्तीचं भव्य दरबार पाहत, डोळ्यात हिरव्या चहांच्या बागा साठवत, सुमो प्रवासात थराराची चव घेत, निसर्गाच्या कुशीत मन हरवत 4 शाळांमध्ये पोहोचून 291 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत, वर्कशॉपला पोहोचण्यासाठी पायवाटेवरून ट्रेक करत, नव्या नॉनव्हेज पदार्थांची चव घेत, स्थानिकांची गप्पा मारत, तिथल्या ट्रायबल संस्कृतींबद्दल माहिती घेत आणि प्रत्येक वेळी कोण्याच गाण्याने स्वागताचा सन्मान मिळवत अशा या आठवणींनी भरलेला प्रवास. चला तर मग नागालँड या गटाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. न खचता न घाबरता त्यांनी आसाम गोलकारामधील 8 शाळांमध्ये आता जे 7 विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान मैत्री आणि आपुलकी पोहोचवली. फक्त विद्यार्थीच नव्हे तर आसाममधील एक चहा विकणाऱ्या व्यक्तीलाही कळत नकळत एका चांगल्या मार्गावर आणण्यासाठी त्यांनी मदत केली. हा प्रवास फक्त अंतराचा नाही तर हृदयाला जोडणारा एक अविस्मरणीय अनुभव होता, ज्याने प्रत्येकाच्या जीवनात एक नवी आशा आणि प्रेरणा जागवली आणि त्या सगळ्यांच्या आयुष्याच्या पुस्तकात नव्या अनुभवाचं एक पान दिलं गेलं. तो गट म्हणजे गोलपाडा आसाम या गटाचं आपण या गटाला सन्मानित करावं. यानंतर पुढचा गट आहे ज्यांनी 7 शाळांमधील 771 विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान आनंद यातून तिचा सेतू बांधणारा हा गट मुलांची गटमध्ये घेताना सिक्कीममध्ये एक रंजक प्रसंगही अनुभवला. टूर गाईड सोबत झालेला गैरसमज, पोलीस स्टेशनची धमकी, बॅग ताब्यात घेणे आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्यासोबत हसतमुख गृहबंद करणे. शिक्षण असो व संकट न जिंकणं हीच खरी ताकद आहे हे जीवनपणे दाखवणारा हा गट. चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी या गटातील सर्व सदस्यांना पुढे या सन्मानाचा स्वीकार करावा. पुढे जोरदार टाळ्यांनी या गटाला विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान आनंदाने आपुलकी पोहोचवून खिडकीत
विविध निसर्गाचे चित्र सापडत रेल्वेच्या डब्यातच ज्ञानाची शिबिरी बांधत एका कारमध्ये शांततेचे साम्राज्य तर दुसऱ्या कारमध्ये गप्पांचा महापूर शेवटच्या क्षणी हसत खेळत सौदेबाजी करून शारदाला मिळवत स्थानिक काळात अमरेश कोणची गोडी विसरत आणि प्रत्येक जेवणात नवं नातं जपत अशा या अर्ध्या जिंकणाऱ्या गटाचं नाव आहे मेघालया. त्या गटाला मी आमंत्रित करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. जोरदार प्रयत्न आपण या संपूर्ण माधुरीच्या प्रवासाला ते एक वेगळं स्वप्न डोळ्यात घेऊन निघाले होते. जाताना रेल्वेचा प्रवास करत गेले आणि नवीन लोकांना भेटत गेले. कधी विद्यार्थ्यांसोबत लहान मुलं झाले तर कधी लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. ते परत आले पण त्यांचं मन मात्र तिकडेच होतं. आठवड्यांची पेटी रिकामी झाली नाही. तो गट म्हणजे माधुरीचा असांग. मी या गटाला विनंती करतो की आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी या सत्रावर येईल. माधुरी असा या गटाने सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करायचं. पुढचा गट म्हणजे 10 वेगळ्या विचारांचा पण कामाच्या बाबतीत एकदिलाने पुढे झेप घेणारा, पडत्याला सावरणारा, उडत्याला आवरणारा, कधी समजून घेणारा तर कधी मस्करीतून शिकवण देणारा, व्यक्तिमत्व एकमेकांच्या अगदी विरुद्ध तरीही सर्वाधिक पल्ला गाठणारे, ज्ञानसेतूच्या झालेल्या दौऱ्यांपैकी सर्वाधिक दिवसांचा सर्वाधिक ठिकाण व आत्मनिर्भरपणे पूर्ण करणारा पहिलाच गट. पहिल्याच्या दूरच्या प्रवासात 3 राज्य, 7 शहर काढून तब्बल 65 ठिकाणं, 12 शाळा आणि 1493 स्टुडंट्स सगळीकडे आपुलकीने पोहोचणारे आणि निर्माण झालेले नवी नाती आयुष्यभर निभावणारा हा गट. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला समंजसपणे सामोरे जाणारे आणि जिथे कमी तिथे आम्ही आत्मविश्वासाने सांगणारे. दिब्रुगड आणि तिनसुकियांच्या आठवणीने सजलेला हा गट खरा तर एक वेगळाच आणि हटके गट आहे. चला तर मग त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पुढचा गट बालिका बालगृह आश्रमात सलग 4 दिवस दररोज वर्कशॉप घेत मुलींसोबत हसत खेळत दिवस घालवले. त्यांच्यासोबत नाचणे, हातावर मेहंदी काढणे, रांगोळी रेखाटणे, खेळ खेळत हास्याचा वर्षाव करणे. टुमॉरो फाउंडेशन मधील मुलांसोबत क्रिकेट आणि इतर खेळ खेळले. कथा सांगत आणि त्यांच्या खऱ्या जीवन कथा ऐकत त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी जाणून घेत आणि आपल्या आयुष्यात आपल्या पलीकडे किती मोठं भाग्य आहे हे पाहत 6 वर्षाच्या लहान मुलांपासून अगदी 18 वर्षांच्या तरुणांपर्यंत शिकण्याचा आणि शिकवण्याचा हा सुंदर बंध जपणं आणि एकूण 280 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आनंद अनुभवला तो गट म्हणजे छत्तीसगड गटाने स्टेजवर येऊन सर्टिफिकेट्स घ्यावे. जोरदार टाळ्या वाजवल्या होत्या. पुढचा गट LOC वरील सैन्य छावणीत वर्कशॉप घेण्याची संधी लाभलेला. थंड वाऱ्याच्या साक्षीने बर्फाच्या कुशीत 2 दिवस अडकून राहिलेला. एकूण 1203 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत 18 ठिकाणी वर्कशॉप्स घेतले आणि प्रत्येक ठिकाणी नवीन चेहरे, नवीन अनुभव जपले. सैन्य दलासोबत वेळ घालवताना शिस्त, धैर्य आणि देशाच्या सेवेचं खरं महत्त्व शिकायला मिळालेला असा हा लेह लडाखचा गट. यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. गटातले दुसरे मेंबर आज इथे उपस्थित नाहीये. सर्व गटाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आता खऱ्या अर्थानं आपले अनेक गट केले होते पण यामध्ये बेस्ट व्हॉलेंटियर, बेस्ट ग्रुप आणि बेस्ट सॉफ्टवेअर हे पारितोषिक जाहीर करण्यासाठी मी आविष्कार दलांना विनंती करतो की आपण पारितोषिक जाहीर करावे. नमस्कार. सर्वांनाच उत्सुकता असलेला हा क्षण तो म्हणजे यावर्षीचा बेस्ट ग्रुप, बेस्ट व्हॉलेंटियर आणि बेस्ट एक्झिबिशन बोर्ड. एक्झिबिशन बोर्डविषयी बोलायचं झालं तर ज्ञानसेतूच्या प्रत्येक क्षणाची गोष्ट
अनुभवांची माळ आणि आठवणींची शोभा या सर्व गोष्टींची नाळ जर जोडली असेल ती या सॉफ्ट बोर्डमध्ये. गेल्या संपूर्ण आठवडा आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथे येऊन आपल्या सॉफ्ट बोर्डमध्ये आपल्या आठवणींना एक उजाळा देत आहोत. त्याला अनुसरून द बेस्ट एक्झिबिशन सॉफ्ट बोर्ड अवॉर्ड फॉर 2025 goes to टीम मेघालय. मी माननीय किरण सरांना विनंती करतो की त्यांनी बेस्ट एक्झिबिशन सॉफ्ट बोर्डचा अवॉर्ड द्या. काही लोक असे असतात जे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगतात, जे थकत नाहीत, थांबत नाहीत, मागे फिरत नाहीत. जिथे कमी तिथे मी असे म्हणत जगणारे काही लोक आपले व्हॉलेंटियर्स. त्यामधीलच 2 बेस्ट व्हॉलेंटियरचा अवॉर्ड आपण यावर्षी देत आहोत. द बेस्ट व्हॉलेंटियर अवॉर्ड नंबर 2 फॉर 2025 goes to शर्वरी गस्तगर टीम मेघालय. आपल्या गटासोबत असो की मुलांसोबत असो प्रत्येक ठिकाणी संयम शिकावा, तो शर्वरी करो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कम्युनिकेशन स्किल आणि मेहनत तिथे गेल्यावरती हे तर आपलंच कुटुंब असं म्हणत काम करणारी शर्वरी. त्यानंतर द बेस्ट व्हॉलेंटियर अवॉर्ड नंबर 1 फॉर इयर 2025 goes to मुस्कान पाटवे टीम छत्तीसगड. गटाची तयारी जम्मू काश्मीरला जाण्याची, परंतु हल्ल्यामुळे मिळालं छत्तीसगड. टीम 9 वरून 4 ची झाली, त्यामधील एक मुस्कान. आपलं स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल, एक्सप्लेनेशन स्किल्स आणि एंगेजिंग स्किल यावरून मुस्कानने वर्कशॉपवरती एक आपली वेगळीच छाप. आदिवासी पाड्यावरील मुलांना आपलंच कुटुंब समजून त्यांना लळा लावणारी त्यांची मुस्कान दिली. आता वेळ आहे ती म्हणजे बेस्ट टीम. ही एक अशी टीम, संयम शिकावा तो या गटाकडून. या गटाने तब्बल 30 तास रेल्वेत उभे राहून प्रवास केला. ही टीम यांच्याकडे बॅग सोडा, जिथे मिळेल जशी जागा मिळेल तिथे उभे राहत बसत पोहोचले. आसाममध्ये गुवाहाटीमध्ये पोहोचल्यावरती एका चहावाल्यासोबत असे कनेक्शन जोडले की त्याचं आयुष्य बदलून टाकलं. तुम्ही माझ्या मुलांशी बोला, त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा होतील आणि मी माझ्या वाईट सवयी सोडून त्यांच्या भविष्यासाठी काम करेन आणि त्यांना तुमच्यासारखं बनवेल असा दृष्टिकोन देणारी ही टीम आसाम गोलपाडा. रोज संध्याकाळी वर्कशॉप झाल्यानंतर थकल्यानंतर पुस्तकाचं वाचन करणं, त्यावरती आपले विचार मांडणे, रोजचा दिनप्रमुख मांडणे, दिनप्रमुख आखणे याची सुरुवात या गटापासून. यापासून प्रत्येकाला लिडरशिप करण्याची संधी मिळाली. हॉस्पिटल, काउन्सिलिंग, सेक्शन, UPSC अकॅडमिक्स अशा विविध ठिकाणी या गटाने भेट दिली. या गटाची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या गटाला मेघालय, शिलॉंग येथे फिरायला जायचं होतं. परंतु आम्हाला फिरायला जायचं नाही, तर आम्हाला अशाच प्रकारचं काहीतरी काम करायचंय, म्हणून फिरायची संधी सोडून त्याऐवजी पारिजात अकॅडमीमध्ये वर्कशॉप घेणारा हा पहिलाच ग्रुप. जोरदार टाळ्या होऊ द्या टीम गोलपाडा. विजेत्या गटांचे, स्वयंसेवकांचे खूप खूप अभिनंदन. अशाच पद्धतीने काम करत राहण्यासाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यापुढे सूत्रे मी शर्वरी वजीवन यांच्या हस्ते सोपवत थांबतो. धन्यवाद. एक विशेष बक्षीस सुद्धा देणार आहे आणि ते आविष्कारला द्यायचं. आपल्या सगळ्यांचा भरपूर त्रास सहन करत, सगळ्यांना वेळोवेळी भरपूर मदत करत आविष्कार गेली 2-3 वर्ष प्रकल्प समन्वय म्हणून आणि त्याच्या आधी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. यावर्षी तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आहे असं त्यांनी ठरवलंय. तरी सुद्धा या आठवड्यामध्ये हा प्रकल्प मिळावा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठीचं काम केलं पाहिजे असं म्हणून गेले 4-5 दिवस तो भरपूर मन लावून सकाळच्या संध्याकाळ असं काम करत. त्याच्यामुळे त्याला कुठे भेट सरांनी द्यावी असं सुचवतो.
आणि मग आपला खरा पारितोषिक कार्यक्रम पूर्ण होईल असं म्हणून. धन्यवाद. यानंतर आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वाटचाल करत आहोत. या प्रवासात आपण अनेक सुंदर सादरीकरण आणि प्रेरणादायी अनुभव कथा आणि सांस्कृतिक क्षण देखील अनुभवले. मी आता आशुतोष बालमूर सरांना विनंती करते की त्यांनी समारोपाचं बोलावे. खरं तर एवढं छान प्रदर्शन आणि त्यानंतर प्रत्येक त्या एक्साइटमेंट की आम्हाला जो ते बक्षीस मिळतंय त्याची ते एक्साइटमेंट आणि किरण सरांच्या हाताने ते मिळतंय अशी जी सगळी ती मजा तुम्ही सगळ्यांनी अनुभवली. त्यातलं ते प्रत्येक मला वाटतं मी आहे की जी विशेष काहीतरी केलं असं ज्यावेळी ते रिअलाईज झालं त्यावेळी तुम्ही सर्वांनी त्या मोमेंटला ते जे तो क्षण तो अनुभवला आहे. तर मला असं वाटतं त्याचं सगळं कनेक्शन ऑफकोर्स मी त्या 15 दिवसात 10 दिवसात काय केलं आहे त्याची ती मिळालेली पावती आहे हे तुम्हाला नक्की ते जाणवलं असेल. त्यामुळे आज खरं तर तुम्ही सगळे बोलला त्यापेक्षा मी वेगळं काही बोलायला हवं का असा मला प्रश्न आहे. म्हणजे खरंच सुरेख प्रत्येकाच्या त्या मनातल्या त्या भावना होत्या त्या भावनांना त्या का वाटतायत असं त्याबाबतचा विचारही तुम्ही मांडत होता. आणि मग किरण सरांनी ते स्वतःची गती आणि गम्य आणि विचारलं सुद्धा की एवढं मराठी छान कळतं ना सर्वांना. आणि मला असं वाटतं कॉन्टेक्स्टवरनं तरी सर्वांना कळलं असेल ते. आणि आम्हाला काहीतरी असं करावं असं वाटतं विशेष करावं असं वाटतं ताकदभर जास्त आम्हाला दिलं त्यापेक्षा जास्त करावं असं वाटतं असं आपण केलं ते खरं. सरांचं म्हणणं करायचं त्या 15 दिवसाच्या पलीकडं आयुष्याकडं पाहताना तसं म्हणता येईल ना. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांनी ते प्रॉमिस काही ना काही प्रकारे कदाचित आज स्पष्ट बोलायची संधी मिळत नसेल पण ते मनातल्या मनात सरांनाच नाही तर स्वतःला आणि सर्वांनाच दिलेलं असावं. आणि काहीतरी विशेष करायला हवं हा प्रवृत्तीला आपला हट्टा असतो आणि तो विशेष करायचे तर त्यासाठी आपण छोटे आहोत का. तर मला असं वाटतं असं प्रवृत्त 20-21ला मुलगा त्याला उठवायचा आणि नागालँडमध्ये पोचवायचं. प्रवृत्तीच्या संस्थापनाच्या आप्पांच्या गोष्टीत ते 8वीत असताना त्यांचा बालवीर स्काउटच्या प्रशिक्षणासाठी गोव्याला गेले अशा स्टोरीनं आपली सुरुवात होते. त्यामुळे आपण 20-21 आम्ही भारत पादाक्रांत करणार असे म्हणणारे आहोत आणि किरण सरांना हेवा वाटावा असा आपण काहीतरी अनुभव घेतोय. आणि मला आठवतं की 2-3 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर असं अरुणाचलमध्ये एका टोकाच्या गावाला जायचं होतं आणि किबिथू आणि काहो म्हणून गाव आहे ती व्हायब्रंट विलेज कार्यक्रमामध्ये आपण भारतीय सरकारला पुढे नेण्यासाठी मदत काय करत असं म्हणत एका टीममध्ये ती किरण सर लीड करत होते. आणि बरोबर प्रवास करताना त्या माझ्या मी अनुभवत होतं की मोकळेपणाने आपण सर्वांनी जे सगळे प्रवास केले असतील जे चॅलेंजेस घेतले असतील त्या सगळ्यासारखं ते मोकळेपणाने एका युवकाच्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत ते प्रवास करतात आणि त्यांच्या त्या गप्पा अनुभवायला मिळत आहेत. अर्थात तो सगळा अनुभव घेत होतो आणि लक्षात आलं की अरे मला कधीच अरुणाचल प्रवास करायला पहिल्यांदा मिळतोय मजा वाटते असं कधीतरी वाटून मी प्रवास केले असतील. सरांच्या सगळ्या भारतातल्या चारी बाजूच्या फेऱ्या शेकडो वेळा झाल्या असतील काही आकाशात आणि काही प्रत्यक्ष फील्डवरच्या सुद्धा. पण या सगळ्या पलीकडं जात ते काकदभर जास्त जे अपेक्षा व्यक्त झालेली आहे की मला हा माझा देश पुढे न्यायचा आहे तर मी ते पुढं करत राहील नेत राहील हे आयुष्यभराचं व्रत असं जर सर घेतात तर मी कुठं मागं राहायचं. आणि मला असं वाटतं ते सगळ्यांनी कुठंतरी आपल्या मनात नोंदवलेलं असेल की किरण सरांचं कदाचित आज ते प्रेरणादायी अस्तित्व हा आपल्याला सर्वांना एक मिळालेला महत्त्वाचा आशीर्वाद असेल. पण तरीसुद्धा तो प्रवास त्याच्या मागचा आधीचा तो सर्वांना महत्त्वाचा त्यातला धागा होता की हे आम्हाला परत करून पाहायचं आहे. आणि फक्त तो प्रवास नाही मला असं त्यानंतर आलेल्या तुमच्या चर्चा असतील की आम्ही नक्की काय पाहिलं आणि बहुतेक वेळा ते लक्षात येत नाही. आपण काय मौल्यवान पाहिलंय ते तुम्ही त्यावेळेच्या चर्चांमध्ये अनुभवलं असेल कधी आजची स्टँडिस तयार करताना अनुभवलं असेल किंवा समोर बोलताना त्याच्यावर विचार केला असेल. आपण काय अनुभवलं ह्याचा विचार करायला लागलो की मग ते शिकणं होतं. नुसतं अनुभवाचं ते शिक्षण पूर्ण होतं का कधी कधी ॲक्सिडेंटली होतं सुद्धा. पण ते ॲक्सिडेंट एवढंच आपलं शिकण्याचा मार्ग नाही आहे तर त्याच्यावर तो विचार करणं. त्यामुळे अधिक महत्त्वाचे शब्द येऊन गेले. त्यामुळं मला वाटतं ती माणुसकी आपुलकी असं ऋत्विजाच्या बोलण्यामध्ये आलं होतं. प्रणवने विविधता एकता विविधता ही शब्दरचना कुणाच्या डोक्यात लक्षात आली असेल तर सुरुवातीला आपण खूप वेळ आम्ही वेगळं काय पाहिलं असं बोलत चाललो होतो. आणि त्याने त्या समेवर तो आला की शेवटी की एकत्वाची विविध रूपं म्हणजे काय तर आम्हाला ज्यावेळी
कनेक्ट सापडतो. कनेक्ट हा कनेक्ट कसा असतो बरं, आपल्यासारख्या आहेत असं फील येतं त्यावेळी कनेक्ट असतो ना. वेगळं आहे असं म्हणल्यावर कसा कनेक्ट तयार होईल. आणि आपल्याला तर प्रत्येकाला कनेक्शन सापडलं ते, आणि ते कनेक्शन त्याला एकता असा अवघड शब्द असेल का बाबा, असेल, पण ते कनेक्शन आहे म्हणून आम्ही एक भारत आहोत. आणि त्याच्यातले वेगवेगळे फ्लेवर्स, जसं आपण आता बोलताना वेगवेगळे फ्लेवर्स व्यक्त करत होतो ना छान, की मी असा आहे, मी तशी आहे, मला असं एक शायरीतलं काहीतरी बोलायला आवडतं, कोणाला तरी माझ्यासारखं वृक्ष ड्राय बोलायला आवडतं, पण आपण प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे व्यक्त होत होतो. पण मला असं वाटतं ते कनेक्शन आपल्यामध्ये ते ज्ञानसत्रेच्या निमित्तानं झालेलं होतं. त्यामुळे त्या गोलपाड्याच्या टीमला असेल, मेघालयातल्या टीमला असेल, तिनसुकियाच्या टीमला असेल, नागालँडमधल्या गेलेल्या टीमला असेल, अरुणाचलच्या टीमला, माजुलीच्या टीमला, प्रत्येकाला ते कनेक्शन सापडलं का, आणि हो ते सापडलं असं मला वाटतं. ती भारताची एकता आहे आणि त्याच्यातले वेगळे फ्लेवर्स आम्ही ॲडिशनली व्यक्त करतोय. मला असं वाटतं तो त्यातला महत्त्वाचा अंडरलाईन धागा होता. त्यामुळे ते तुम्ही व्यक्त केलं त्यापेक्षा खरं मला बोलायला आज वेगळं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ते शिकण्याची प्रक्रिया, ती एकता अनुभवण्याची प्रक्रिया, आपल्या मोठ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये आज तो एक अनुभवाचा तो प्रवास झाल्यानंतर छोटा स्वल्पविराम करत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला असेल तरी सरांनी केलेल्या अपेक्षा ते काकलभर ते त्यांनी थोडीशी अपेक्षा केली तरी मला असं वाटतं की मोठी स्वप्न ते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत, ती सगळी रिअलाईज करणं आणि कधी त्यांच्या त्या सगळ्या स्टोरीजमध्ये ती कुठल्या अपेक्षा होत्या मला वाटतं तुम्ही पुरे करू शकणारे असे सगळे युवक आहात. त्याची सुरुवात या ज्ञानसेतूसारख्या अनुभवांच्या निमित्तानं केलेली आहे. ती वन ॲडहॉक अशी न राहता तो प्रिव्हिलेज वाटायला हवा. म्हणजे मी गोलपाड्याच्या टीमशी शेवटी सहज जाता विचारलं की अरे काय स्वातंत्र्यदिनाचा मेसेज टाकला का तुम्ही, तिकडे गोलपाड्याची लोक जर अपेक्षा करत असतील की हे गेले आणि ते आले काहीतरी विशेष केलं आणि गेले, तर त्यांनी आनंदाने सांगितलं आम्ही मेसेज टाकला, फक्त करायचं आम्ही आता व्यक्तिगत प्रत्येकाला फोनसुद्धा करू असं सुद्धा ते म्हणाले. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने आपण ते जाऊन येणं हा फुलस्टॉप नव्हता, तो कॉमा होता, स्वल्पविराम होता. आम्हाला ते कनेक्शन्स बिल्ड केलेले आहेत, आम्ही ते नर्चर करायचे आहेत बिकॉज त्यांना वाटायला हवं आम्ही आणि ते जोडलेले आहोत. आमचं ते शिक्षण झालं कदाचित तर ते पूर्ण पुढं नेणं मला असं वाटतं त्या अर्थाने ती कनेक्शन्स ही तिथं फुलस्टॉप नाही होणार आहेत, ती कंटिन्यू होणार आहेत असं आपण स्वतःला सांगूयात. ते तुम्ही ज्या प्रकारे करू शकाल तसं बाकी कोणी करू शकणार नाही, कारण तुम्ही ते मित्र म्हणून जोडलेले आहेत, कोणी प्रशिक्षक शिक्षक म्हणून तुम्ही गेलेलं नाही आहे, त्याचं मोल प्रचंड आहे. त्यामुळे आमच्या मित्रांना एक फोन करणं आम्ही लागतो हे मनामध्ये आहे तुमच्या, आणि मला असं वाटतं ते महत्त्वाचं आहे. ते राष्ट्रीय एकात्मता, एकता हे सगळे शब्द आपण वापरतोय ते वेगळे काही नाही आहेत. ते आम्हाला त्या आसाममधल्या तिनसुकियातल्या मित्राला फोन करावा असं वाटणं ह्याच्यामध्ये ते शब्दांचा सगळा आशय लपलेला आहे असं मला वाटतं. तुम्ही केलेला तो पहिला प्रवास, दुसरा प्रवास, काहींनी केलेले तिसरे प्रवास असे असतील, त्या सगळ्यामध्ये तुम्ही ते शिकतात असं मला वाटतंय. त्यामुळे जे केलं आहे त्याच्यासाठी खूप कौतुक, आणि अजून तुम्ही खूप करणार आहात त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आता काही सूचना आहेत. बाहेर बुक डोनेशन ड्राईव्ह सुरू होईल थोड्या वेळात, तर प्रत्येकाला एक विनंती आहे की आम्ही ज्या गटात आम्ही जे गट वेगवेगळ्या राज्यात गेलो तिथल्या मुलांचं असं होतं की त्यांना वाचायला नवीन बुक्स नाही आहेत, तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी ॲटलिस्ट एक बुक डोनेट करावी बाहेर. आणि रजिस्ट्रेशन फॉर नेक्स्ट सेशन्स ते पण बाहेर सुरू आहेत, तर ज्यांना रजिस्टर करायचं आहे सगळ्यांनी रजिस्टर करावं. एक्झिबिशन अजून 8 वाजेपर्यंत आहे आणि बाहेर अल्पहाराची सोय केली आहे. आता आपल्या या सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा शेवट आपण भारत मातेप्रती कृतज्ञता, प्रेम आणि अभिमान व्यक्त करत करूया. राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे फक्त शब्द नाही तर आपल्या देशाच्या आत्म्याच्या आणि स्वाभिमानाचा, त्यागाचा आणि स्वर आहे. मी सुहानीला वंदे मातरम खेळण्यासाठी स्टेजवर बोलवते. सगळ्यांनी सोबत गावं अशी विनंती करेन. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम.
हे